तैवान पिंक पेरू ही एक पेरूची जास्त उत्पादन देणारी आणि लोकप्रिय परदेशी जात आहे. या जातीची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे फळाचे मोठे आकारमान, म्हणजेच की हे जे फळ आहे ते 400-500 ग्रॅमपेक्षा सुद्धा जास्त मोठे होते. यातील जो गर आहे तो गुलाबी व याचे जे बिया आहेत त्या खूप कमी असतात आणि बाजाराचा विचार करायला गेलात तर याला चांगला बाजारभाव सुद्धा मिळतो. आतील गर फिकट गुलाबी व गोड असतो. लागवडीनंतर अवघ्या 6 ते 8 महिन्यामध्ये याला फळ धरणं सुरू होते. म्हणजेच की तुम्हाला 1 वर्षामध्ये तुम्हाला यापासून चांगलं उत्पन्न मिळून जाते. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण तैवान पिंक पेरू या फळबागेबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, जर आपण आपल्या चॅनल असाल चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईब घंटा बटन दाबा. नमस्कार मित्रांनो, मी रोहन तुम्हा सर्वांचं स्वागत आपल्या चॅनलमध्ये. आज आपण आले आहोत केमवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव या ठिकाणी. आज आपण पाहणार आहोत या शेतकऱ्यांची तैवान पिंक या पेरूच्या रोपाबद्दलची अधिक माहिती. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? मी महादेव निळकंठ नाकादे, मुक्काम केमवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. आता तुमच्या भागामध्ये पाहायला गेले तर पेरूची लागवड थोडी कमी आहे. तुम्ही इतर पिकांचा विचार न करता पेरूची का लागवड केली किंवा ही पेरूच का लावली तुम्ही? कसं लेबर प्रॉब्लेम असल्यामुळे लेबर कमी लागतंय आणि उत्पन्न चांगलं आहे, रेट व्यवस्थित मिळतो. जास्त कसरत करायचं पीक नाही, त्याच्यामुळे पेरूची निवड केलेली आहे. बरं, तुम्ही तुमचं क्षेत्र किती लागवड केलेलं आहे? 2.5 एकर. बरं, त्या 2.5 एकरामध्ये तुमचं अंतर काय ठेवलं तुम्ही? 2 रोपामध्ये 7 बाय 5. 7 फूट 2 लाईन मधलं 7 फूट आणि 2 रोपांमधलं 5 फूट. तुमच्या 2.5 एकरात एकूण तुमची किती रोपं बसली? एकूण 2800 रोप. बरं, रोपं लागवड करण्या अगोदर तुम्ही जी बुकिंग केलं किंवा कोणत्या नर्सरी तुम्ही ही रोपं ऑर्डर केली होती? हे येवती म्हणून गाव आहे आणि गोडसे नर्सरी, त्याने नर्सरीतून रोपं आणली. रोपं अगदी उत्कृष्ट पद्धतीचे मिळतात आणि रोपाची ग्रोथ चांगली. त्याची कुठली मर होणे नाही ना, आतापर्यंत काही प्रॉब्लेम आलेला नाही. निरोगी रोपं, समान उंची रोपं, हो, सगळं एक लेवल रोपं मिळतात. बरं, म्हणजे त्यांनी ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला या दिवशी तुम्हाला ऑर्डर मिळेल त्या वेळेत तुम्हाला ती ऑर्डर भेटलेली आहे का? हो, नक्कीच. आता काय सांगू शकता की इतर पिकापेक्षा, जसं की आता बाकीचे लोक, तुमचं हे पूर्ण काळारान आहे, ऊस म्हणा किंवा बाकी पिकापेक्षा पेरू पिकामध्ये वेगळं काय किंवा याच्यामध्ये फायदा किती होतो तुम्हाला? कसं आहे, ऊसाला जास्त पाणी लागतं. पेरू हे पीक असं आहे मोजक्या आणि कमी पाण्यात येणारं पीक आहे आणि आर्थिक उत्पन्न ऊसापेक्षा पेरूचं डबल म्हणलं तरी हरकत नाही. बरं, आता तुमची ही लागवड कधीची आहे? लागवड ही 2024 मधली. तुमचं तर मग दुसरा भाव तुम्ही बाहेर पकडलाय आता? हा, दुसरा भार आहे चालू. तुम्ही आता फॉर्म वगैरे लावलेत, प्लॅस्टिक कॅरी वगैरे लावलेत. हो. तर याचा फायदा आपल्या रोह्याना काय होतो, फळाला काय होतं? त्याला फळाला शायनिंग चकाकी येते आणि फळमाशी, डंकमाशी, आळी त्यासाठी प्रादुर्भाव रोखतो पूर्णपणे. बरं, तुमचं जे तुमचं उत्पन्न निघलं पहिल्या वर्षी त्या अंदाजे किती टनामध्ये निघलं होतं काय? अंदाजे पहिलं वर्ष असल्यामुळे जास्त फळं नव्हते, साधारण 15 ते 20 टन निघलं होतं. आणि आता 1700 रोपात 1,75,000 फॉर्म बसलेला आहे. मग आता तुमचं काय अपेक्षा आहे? तुमचं ॲव्हरेज किती निघलं पाहिजे? साधारण 50 टन निघालं पाहिजे एकरी. 50 टन ॲव्हरेज निघेल. मार्केट रेट कसं चालू आहे किंवा तुमची काय अपेक्षा आहे? आजच्या चालूला 55 ते 60 रुपये व्यापारी जागेहून हार्वेस्टिंग चालू आहे. आपल्या याला 8 दिवस लागेल. आपण पाहू शकता, जर 1700 रुपयामध्ये जर 1,75,000 फॉर्म लागले असतील तर नक्कीच फळांची संख्या ही जास्त आहे, रोपं कमी आहेत, फळ संख्या जास्त आहे, त्यामुळे उत्पन्नामध्ये नक्कीच चांगली वाढ होणार आहे, चांगलं उत्पन्न तुम्हाला भेटणार आहे. पण आता ह्या पेरू या पिकावर रोगराई किंवा कुठले किडे वगैरे लागते याला काय? हो, आहे की. ह्याला महत्वाचा रोग म्हणजे निमॅटोड आणि मग इतर आपले कीटकनाशक, बुरशीनाशक हे असतातच. म्हणजे फवारणी वगैरे केली कंट्रोल मध्ये येतं. 15 दिवसात एक फवारणी घेतली तर कंट्रोल मध्ये येतं. तर जर तुम्ही खत नियोजन कसं केलेलं आहे काय? खत नियोजन, छाटणी कटिंग झाल्यानंतर शेणखत भरलं, शेणखत झाल्यानंतर भेसळ डोस भरला आणि नंतर आपलं 12:0 तुमचं 13:40:13 हे लिक्विड मधून सोडतो ड्रिप मधून. आणि पाण्यात नियोजन कसं केलं? पाण्याचं नियोजन 1 दिवस 2 तास चालू आहे. ड्रिपनं सगळं चालू आहे? ड्रिप. तर तुम्ही जिथून रोपाची ऑर्डर केली, तुम्ही जिथून रोपं खरेदी केली त्या नर्सरी तुम्ही स्वतः भेट दिली होती का? हो, स्वतः बऱ्याच वेळा. आम्ही त्यांच्याकडून 2016 मध्ये पहिली बाग लावली, त्यावेळेस थाई 7 ही क्वालिटी लावली होती. आता तैवान पिंकचा जास्त प्रसार झाल्यामुळे तैवान पिंककडे वळालो. बरं, आता जे नवीन युवा शेतकरी आहेत
तेव्हा तुम्ही काय सल्ला देऊ शकता की लागवड करताना पेरूची कोणती जात निवडावी त्यांनी? त्यांनी आवर्जून मी सांगतो तैवान पिंक ही जात निवडावी. उत्पन्नाला चांगली आहे, रोगराईला कमी आहे आणि फळ क्वालिटी असल्यामुळं लांबच्या मार्केटला जाण्यासाठी 4 ते 8 दिवस टिकवून क्षमता आहे. ते कोण शब्द चांगले चांगले चांगले. बरं ते साईज किती होती, एक फळ किती अंदाजे साईज भेटला? साधारण 250 ते 500 ग्रॅम पर्यंत एक फळ होतं. चकाकी वगैरे एकदम चांगली चांगली क्वालिटी एक नंबर आहे. क्वालिटी एक नंबर तैवान पिंक. तुम्ही रोपं खरेदी केली, पण रोपं खरेदी केल्यानंतर तुम्हाला त्या नर्सरीवाल्यांकडून तुम्हाला कशा प्रकारचे सहाय्य भेटलेले आहे? हो येतात की महिन्याला 1500ला आम्हाला जर काही अडचण आली तर बोलवतो, येऊन मार्गदर्शन करून जातात किंवा काही म्हणजे त्यांचं फक्त रोपं विकले पाहिजे संबंध संपला असं काही नाही. कंटिन्यूस तुम्हाला मार्गदर्शन भेटतं त्यांचं. भेटतं. फोनवरून चर्चा करतो किंवा त्यांना वेळ असेल तर येऊन जातात, व्हिजिट देतात बागेला. मग शेतकऱ्यांना तुम्ही काय सजेशन देऊ शकता की रोपांची खरेदी कुठून केली पाहिजे काय? शेतकऱ्यांना आवर्जून सांगतो येवती गोडशेर नर्सरी तिथून रोपं अवश्य खरेदी करावी. एकदम गॅरंटेड, न फसवता व्यवस्थित रोपं मिळतात. हे होते महादेव नकाते की ज्यांनी तैवान पिंक या पेरूची लागवड केली होती. त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच त्यांना इथून पुढील वाटचालीस आपल्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.